जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी नाशिकमधल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे। जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सादरे यांच्या सुसाईड नोटवरून समोर आलंय। जळगावात वरिष्ठ अधिकारी केवळ पैसे कमवण्यासाठी पदावर बसले आहेत। दिवाळी सणाला पोलीस अधिकाऱ्यांकडून सोनं तसंच पैशांची मागणी केली जाते। जालिंदर सुपेकर आणि प्रभाकर रायते यांनी कलेक्शनचे पैसे देण्यासाठी 7 महिने अतोनात मानसिक छळ केला। सागर चौधरी नावाच्या वाळू वाहतूकदाराला हाताशी धरून खुलासा घेण्यापूर्वीच गुन्हा दाखल करून मला निलंबित करण्यात आलं। प्रामाणिक अधिकाऱ्यांना जळगाव जिल्ह्यात नोकरी करणं अवघड झालंय। भ्रष्टाचाराच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊनही कारवाई झाली नाही। अशा अपप्रवृत्तींच्या एकजुटीसमोर लढताना एकाकी पडलो असल्यानं जीवन संपवत आहे। नव्यानं नियुक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी लक्ष घालून चौकशी करून असे प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी। अशा आशयाची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे। या आत्महत्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सस्पेंडमध्ये होता 5 महिन्यापासून आणि त्यांच्यावर एक एक्स्ट्रॅक्शन केस पण दाखल केलेली आहेत। असा माहिती मिळाल्यानंतर आम्ही सगळं पंचनामा करून आता केस पण दाखल केलेली आहे। दुसरीकडे जळगावचे पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी सर्व आरोप फेटाळले असून चौकशीला तयार असल्याचं म्हटलंय। या घटनेमध्ये त्यांनी जे काय पोलिसांबरोबर जे काय आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत। या अनुषंगाने चौकशी नाशिक पोलीस करत आहेत। त्या चौकशीला आमचं पूर्णपणे सहकार्य राहील। सादरे यांच्या आत्महत्येमुळे खाकी पुन्हा एकदा वादात सापडली असून पोलीस दलातला भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। या सगळ्या प्रकारावर पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित काय कारवाई करतात याकडे नजरा लागल्यात। जळगावहून विकास भदानेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि या सगळ्या घटनेनंतर प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की एक जबाबदार पोलीस निरीक्षक वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतो, त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांच्या सुसाईड नोटमधून समोर आलेलं सत्य हे त्यापेक्षाही जीव घेणं आणि विदारक आहे। या सगळ्याची सखोल चौकशी झाली तर अनेक चेहऱ्यांमागचा बुरखा फाटला जाईल, काय सांगाल? की आपण बघतो की अनेक पोलीस डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी चर्चा नेहमीच होत असते की पोस्टिंगसाठी पैसे घेतले जातात। अनेक ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनकडून पैसे घेतले जातात, अधिकारी वर्गांना ते दिले जातात, अशी चर्चा आपल्याला नेहमी ऐकायला मिळते। मात्र आज या सुसाईड नोटमधून हे सर्व स्पष्ट झालेलं आहे की हे सर्व जो भ्रष्टाचार आहे हा खालून वरपर्यंत आहे, पोलीस अधीक्षकांपर्यंत आहे। आणि पोलीस अधीक्षकच म्हणजे जे नेतृत्व जर असं असेल तर डिपार्टमेंट कसं काम करेल आणि सर्वसामान्यांना कसा न्याय मिळेल असा प्रश्न यातून समोर आलेला आहे। खरं म्हणजे अनेक महिन्यांपासून या तक्रारी सादरे करत होते, अशोक सादरे करत होते। त्यांनी एक ऑडिओ क्लिप सुद्धा ज्या पद्धतीने पैसे मागितले जातात ती ऑडिओ क्लिप सुद्धा जवळजवळ 6 महिन्यापासून पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये फिरत होती आणि पोलीस कसे करप्ट आहे हे समजत। मात्र तरीही कारवाई झाली नाही। अखेर पोलीस निरीक्षकाला आत्महत्या करून या प्रकरणाला समोर आणावं लागलं आणि आज अशोक सादरे सारखे अनेक लोक जळगावमध्ये या पद्धतीनं जो जात आहे तो पोलीस अधीक्षकांचा बोगत आहे। अनेकांच्या तक्रारी आपल्याकडे आहेत आणि त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी ही झाली पाहिजे अशी पोलीस डिपार्टमेंटमधून दबक्या आवाजात मागणी आहे। आतापर्यंत खरं म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना उघडपणे बोलता येत नाही, पोलीस कर्मचाऱ्यांना उघडपणे मागणी करता येत नाही, त्यामुळे हे सगळं प्रकरण दाबलं गेलेलं आहे। त्यामुळे आता दीक्षितांनी याची संपूर्ण सखोल चौकशी करण्याची गरज आहे। नक्कीच पोलिसांनी आता स्वतःहून प्रामाणिकपणे राहून आपल्याच डिपार्टमेंटमधली ही चुकीची प्रवृत्ती आता ठेचून कशी काढतायत आणि या सगळं पारदर्शकपणे करतात का या दोन्हीकडे आपलं माध्यम म्हणून लक्ष असणार आहे। धन्यवाद योगेश महत्त्वाच्या माहितीबद्दल। दरम्यान या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी आणि सखोल चौकशीची मागणी राजकीय पक्षांकडून आता करण्यात येते। ही जी घटना झालेली आहे हिचा सखोल असा चौकशी झाली पाहिजे। जे कोणी यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी त्यांच्याकडे पोलीस डिपार्टमेंटकडे इडा असलेले ACP, PI आणि शिपींशी माझं तसं बोलणं झालेलं आहे।
ज्या लोकांवरती त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नावं घेतलेले त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. याचा धडा पोलीस डिपार्टमेंटनी घेतला पाहिजे आणि जनतेने पण याच्यातून धडा घेतला पाहिजे. कारण याच्यात वाळू माफिया सुद्धा आलेला आहे, तोच्या सुद्धा या ठिकाणी तेवढाच जबाबदार तो सुद्धा आहे. म्हणून हे संगनमतानी केलेला हा एक खून आहे असं याचं वर्णन आम्ही करूया आणि या लोकांवर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.